भौरत इथं शनिवार दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजता बौद्ध विहार परिसरात स्वच्छता अभियान दरम्यान एक गंभीर घटना घडली। ग्रामपंचायतीचे अधिकारी व पदाधिकारी तसेच सरपंच शिल्पा उल्हास सरदार या विहार परिसरात पाहणीसाठी आले होते। यावेळी माजी उपसरपंच अविनाश इंगळे यांनी गावातील नाल्यांची व स्वच्छतेची कामे व्यवस्थित झाली नसल्याची तक्रार अधिकाऱ्यांकडे मांडली। या कारणावरून वाद निर्माण झाला। त्यानंतर आरोपानुसार सरपंचांचे वडील व तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास राजाराम सरदार, दीपक राजाराम सरदार, संविधान सुनील शिरसाट, शुभम सुनील शिरसाट, शरद उर्फ प्रशांत विठ्ठल सरदार व इतर काही जणांनी एकत्र येऊन नियोजनपूर्वक हल्ला केला। लोखंडी रॉड, कुऱ्हाड व लोखंडी पाईपच्या सहाय्याने अविनाश इंगळे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। यापूर्वीही ग्रामसभेदरम्यान व भ्रष्टाचाराच्या चौकशीवेळी संबंधितांनी समर्थकांचा जमाव जमवून गावात दहशतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच काही आरोपींवर पूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याचं सांगितलं जात आहे। या प्रकरणी कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणून पदाचा गैरवापर केल्याचा आरोप करत दोषींवर पोलीस प्रशासनामार्फत कडक कारवाई करण्याची मागणी माजी उपसरपंच अविनाश इंगळे यांनी केली आहे। आज भौरतमध्ये जे माजी उपसरपंच आहेत अविनाश आत्मारामजी इंगळे यांच्यावर राजकीय वैमनस्यातून मोठ्या प्रमाणात प्राणघातक हल्ला या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि त्यांची जी परिस्थिती आहे ती अतिशय नाजूक झालेली आहे। भौरत गावातील सरपंच शिल्पा उल्हास सरदार, त्याचे वडील उल्हास राजाराम सरदार, दीपक राजाराम सरदार, संविधान सुनील शिरसाट, त्याचप्रमाणे प्रशांत विठ्ठल सरदार, संविधान सुनील शिरसाट, दीपरत्न सिद्धार्थ जंजाळ, आनंद अनिल शिरसाट, शुभम अनिल शिरसाट आणि इतर त्याच्या ज्या समर्थकांनी लाठी, त्याच्यानंतर पाईप, कुऱ्हाड या सगळ्या घेऊन, फक्त मुद्दा असा होता की आज स्वच्छता संदर्भात सामाजिक न्याय विभागातून काही लोक आपल्या गावामध्ये सर्वे करण्यासाठी आले होते आणि भौरला त्यांनी स्वच्छता म्हणून एक स्वच्छताचा एक अवॉर्ड दिला होता। परंतु माजी सरपंचांनी फक्त एवढंच म्हटलं होतं की तुम्ही ग्राउंड लेवलवर चौकशी करा, गावामध्ये जे नाल्या आहेत त्या तुडुंब भरलेल्या आहेत, आपल्या विहारामध्ये 14 एप्रिल आहे त्यामुळे कुठल्याही प्रकारची स्वच्छता झालेली नाहीये, ते स्वच्छता तुम्ही सर्वे करून करा। अशा प्रकारे फक्त आवाज उठवला म्हणून तुम्ही आमच्या विरोधात बोलता का? तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही म्हणून या गावगुंड लोकांनी त्यांच्यावर आधीच 300 म्हणजे हाफ मर्डरचे गुन्हे दाखल झालेले आहेत जे समाजासाठी घातक आहेत। ग्रामपंचायत मध्ये कुठल्याही प्रकारचा याच्या अगोदरही मिलिंद रामदास इंगळे याच्यावर त्यांनी ग्रामसभेमध्ये हल्ला केला, फक्त त्याने कुठल्याही प्रकारचा मुद्दा उपस्थित केला नव्हता। परंतु ग्रामसभा होऊ नये, गावामध्ये कोणत्याही लोकांनी कुठलाही मुद्दा उपस्थित करू नये अशा प्रकारे दडपशाहीमध्ये आणि पोलीस प्रशासनाला खिशात ठेवून ते सांगतात तो स्वतःच एक तंटामुक्ती अध्यक्ष आहे, परंतु तो म्हणते हे पोलीस प्रशासन माझ्या खिशात आहे, माझं कोणीही काही वाकडं करू शकत नाही। अशा प्रकारची त्याची जी भावना आहे हुकुमशाहीची, लोकशाहीला काळिमा फासणारी भावना आहे आणि हा जो हल्ला आहे हा सुद्धा लोकशाहीला काळिमा फासणारा आहे। त्या ठिकाणी समाज कल्याणचे सगळे अधिकारी उपस्थित होते, गावातील सगळे लोक उपस्थित होते, परंतु त्या हल्ल्याविषयी कोणीही काही बोललं नाही। केवळ राजकीय वैमनस्यातून केलेला हल्ला आहे आणि या हल्ल्याविषयी मी एवढंच सांगेल की आपण पोलीस प्रशासन असेल किंवा सर्व गावातील जे लोकांनी असेल यांनी सत्याच्या बाजूला उभा राहून त्यांचा जो हल्ला झालेला आहे त्या हल्ल्याच्या विरोधात आपण जे गुन्हेगार आहेत त्यांना जोपर्यंत कारवाई त्यांच्यावर होत नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत आपण हा जो सत्यतेचा लढा आहे, जो लोकशाहीला काळिमा फासणारा लढा आहे, तो आपण असाच ठेवत ठेवू। याच्या अगोदर एक मिलिंद रामदासजी इंगळे होते, त्यांच्यावर हल्ला झाला। त्याचप्रमाणे गावामध्ये जो काही कोणी किरकोळ आवाज करत असेल त्यांच्यावर अशाच प्रकारे हे दडपशाहीने हल्ला करत आहेत आणि गावातील वातावरण दूषित करत आहेत, ते पदाचा दुरुपयोग करत आहेत। तंटामुक्ती अध्यक्ष पद असेल, सरपंच पद असेल किंवा कोणतेही पद असेल, या पदाचा दुरुपयोग या ठिकाणी सुरू आहे आणि हा जो हल्ला आहे हा चौकोनी करून ते लोकांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहेत।